हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सुरक्षित ना? मी अभय कुमार, स्वशा इन्व्हेस्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण आता सुरू केलेली आहे त्या फायनान्शियल अवेअरनेस सिरीजमध्ये आपण आता पुढचं पाऊल टाकतो. तो पण एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊ की आत्तापर्यंत आपण काय बघितलं. आत्तापर्यंत आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की कॅश फ्लोचं महत्त्व काय आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आणि त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे कॅश फ्लो आपला चेक करण्यासाठी. तर हा एक्सरसाइज तुम्हाला दिला होता मी की एक आपलं इनकमिंग आपल्याकडे कॅश फ्लो म्हणजे पैसे येतात कुठून कुठून आणि किती येतात टोटल आणि जातात कुठे कुठे कुठल्या हेडखाली. तर हा तुम्ही केला असेल तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल, कारण हे कॅश फ्लो मॅनेजमेंट ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आपल्या फायनान्शियल अवेअरनेसमध्ये. आज आपण बघणार आहोत की आपल्याला जे हेड दिसतात एक्सपेन्स खाली, म्हणजे खर्च बाबा एक ग्रोसरीचा खर्च, लॉन्ड्रीचा खर्च किंवा ट्युशन फीज, कॉलेज फीज, स्कूल फीज, पेट्रोल, डिझेल, हे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस दिसतात ना, त्यामागे त्याच्या पडद्या आड आपला एक शत्रू काम करत असतो. तो कोणता शत्रू आहे आणि तो काय काम करतो हे आज आपण समजावून घेणार आहे. आणि तो खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये. त्याचं नाव आहे इन्फ्लेशन, म्हणजे महागाईचा दर. आता तुम्ही हे कधी पेपरमध्ये वाचलं पण असेल की महागाईचा दर वाढला, महागाई वाढली, इन्फ्लेशन वाढलं. तर हे वाचत असाल तुम्ही नेहमी किंवा टी व्हीच्या बातम्यामध्ये ऐकत असाल. पण ह्याचा सिरियसनेस काय, तो एक्झॅक्टली काय अफेक्ट करतो आपल्या फायनान्शियल स्टेटसवर, हे आपण बघत जाऊ. तर इन्फ्लेशन ही अशी गोष्ट आहे की जी स्लो पॉइझनिंग करते, आपल्या अगेन्स्ट काम करते आणि त्याला कंपाऊंडिंगची म्हणजे चक्रवाढ व्याजाची पॉवर सुद्धा त्याला लाभलेली आहे. आता बघा एक्झॅक्टली हे काय काम करतं. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की समजा नाव आहे जिग्नेश, त्याचं एज आहे 40, त्या व्यक्तीचं. साधारणपणे लाईफस्टाईल एक्सपेन्स जो असतो दर महिन्याला, म्हणजे आत्ता आपण गरजेसाठी जो खर्च करतो, म्हणजे ह्यामध्ये आपण लक्झरी ह्यामध्ये आपण इन्क्लूड केली नाही, म्हणजे हॉटेलिंग किंवा मूव्ही बघायला जाणे किंवा टूर्स करणे, म्हणजे पिकनिक करणे, ह्यासाठी जर का आपण लक्झरी पकडल्या नाही तरीसुद्धा आत्ता 4 जणांची फॅमिली कन्सिडर केली, आई वडील आणि 2 मुलं, तरी साधारणपणे 20,000 रुपये हा दर महिन्याचा खर्च असतो. त्यामध्ये तुमचं लाईट बिल, पाणी बिलपासून किंवा फ्लॅट असेल, मेंटेनन्स, हे सगळे खर्च यामध्ये अंतर्भूत केले तर साधारणपणे 20,000 दर महिन्याला खर्च असतो, स्कूल फीज वगैरे सोडून, ट्युशन फीज सोडून. तर आत्ता जर काय जिग्नेशाला 20,000 रुपये दर महिन्याला खर्च येतो आणि 5% महागाईचा दर पकडला. आता परत आपण रिवाईज करू, महागाई दर किंवा इन्फ्लेशन म्हणजे काय आहे. थोडक्यात सिंपल डेफिनेशन अशी आहे की जी गोष्ट मी आज 100 रुपयाला विकत घेतो, समजा महागाईचा दर ह्या वर्षी 5% राहिला तर पुढच्या वर्षी मी तीच गोष्ट 105 रुपयाला विकत घेईन. म्हणजे माझ्या पैशाची जी शक्ती आहे ती कमी कमी होत जाते, म्हणजे पैशाचं व्हॅल्युएशन कमी होत जातं. ओके, तर 20,000 रुपये आत्ता खर्च आहे, 5% समजा महागाईचा दर पकडला तर मिस्टर जिग्नेश यांना आणखी 10 वर्षांनं ह्या 20,000च्या ठिकाणी 32,578 रुपये दर महिन्याला लागायला सुरुवात होती. तीच लाईफस्टाईल मेंटेन केली तर. असं गृहीत धरलं की परत काय लक्झरी इन्क्लूड नाही, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस धरलेले आहेत. मिस्टर जिग्नेश 15 वर्षानंतर 55 वर्षाचे होतील. त्यांना त्यावेळी दर महिन्याला 41,579 रुपये लागायला चालू होते. 20 वर्षानंतर मिस्टर जिग्नेश 60 वर्षाचे होते, तेव्हा ती कदाचित रिटायर पण होती जर का सर्व्हिसमध्ये असतील तर त्यावेळी त्यांचा महिन्याचा खर्च असेल 53,066 रुपये. तर हे सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युले यूज करून काढलेल्या फिगर्स आहेत, सायंटिफिक बेस आहे याला. 20,000चा खर्च जर का माझ्या रिटायरमेंटच्या वेळा 53,000 रुपये जात असेल
तर याचा अर्थ काय गतीनं काम करते हे बघा इन्फ्लेशन, आणि माझ्या अगेन्स्ट काम करते, आपल्या अगेन्स्ट काम करणारी गोष्ट आहे. आणि हे न कळतपणे तुमच्या बॅकग्राऊंडला चाललेलं असतं बरं का. ह्याच्या जी अगेन्स्ट काम करण्याची जी वृत्ती आहे ती न कळत मागे चाललेली असते. तुमच्या अगेन्स्ट, माझ्या अगेन्स्ट, सगळ्यांच्या अगेन्स्ट ते काम करते. पण हे आपल्या तिकडे लक्ष नसतं जास्त, किंवा आपल्या ते लक्षात येत नाही. ह्याकडे आवर्जून फोकस ठेवण्याची गरज आहे. आता इन्फ्लेशन जे आहे, आपण जे डे टू डे लाईफमध्ये 5% पकडतो, त्याच्या अगेन्स्ट आपली रिटायरमेंटला वगैरे किंवा एखाद्या फायनान्शियल गोलला आपले प्रोव्हिजन जनरली काय असतात बघा. समजा 5 लाख रुपयाची एफडी मिस्टर जिग्नेशने ठेवलेली आहे पुढच्या तयारीसाठी. बाबा रिटायरमेंटला असू दे, मी त्याला हातही लावणार नाही, माझ्या रिटायरमेंटलाही पैसे असू दे. जनरल प्रोव्हिजन अशाच केल्या जातात नॉर्मली. 5 लाख रुपयाची एफडी 6% मी व्याजदर धरतो, कारण आता त्यापेक्षा कमी आहे, पण 6% धरू, आणि असं गृहीत धरू की तो कायम राहील, तो कमी होणार नाही. तर एक्झॅक्टली 5 लाख रुपयाचे 20 वर्षानंतर त्याचे होतील 16,03,568 रुपये. 6% व्याज धरलेलं आहे आणि त्या एफडीला हातही लावलेला नाही, कंटिन्यू केलेलं आहे, आणि 6% व्याजदर कंटिन्यू राहिला. आता हे 16 लाख रुपये माझे तयार झाले, पण त्याच वेळी मिस्टर जिग्नेश यांचा दर महिन्याचा खर्च आहे 53,000 रुपये. म्हणजे 16 लाख रुपये फक्त त्यांना 32 महिने पुरतील. 50,000 रुपये तुम्ही दर महिन्याला धरला म्हणजे साधारण एक 2.5-3 वर्षामध्ये हे पैसे तुमचे संपून जातील. दुसरी गोष्ट बघू आपण की इन्फ्लेशन हे तुमच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा काम करत राहतं. असं होत नाही की रिटायर झालं म्हणजे इन्फ्लेशन काम करतं. मिस्टर जिग्नेश यांना 65व्या वर्षी जे पूर्वी त्यांना 20,000 रुपये लागत होते वयाच्या 40व्या वर्षी, ते त्यांना आता लागायला सुरू होतील 67,727 रुपये. खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लेशन आपल्या संपत्तीला एक प्रकारचा डेंट करत असतो, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एफडी आणि हे जर का तुम्ही आता बघितलं, कम्पेअर केलं, नेट रिटर्न ज्याला म्हणायचं, आपण एकदा थोडक्यात बघितलेलं आहे, आता जरासं डीपमध्ये बघू की 5% जर का महागाईचा दर आहे आणि मला जर का मिळतात 6% मला व्याज मिळतं, महागाई वजा केली त्यामध्ये 6% वजा 5% तर 1% राहतो. तो 1% म्हणजे तुमचा नेट रिटर्न असतो. 1% जर का तुमची संपत्ती वाढते तर ती फारशी वाढत नाही, कारण 5% तर ती महागाईच खात असते. त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे एज्युकेशनल एक्सपेन्सेस. समजा असं आपण कल्पना करू की राजेश नावाचा एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे, राजश्री नावाची, तिचं वय आहे आता 5. आत्ता बघाल तर ते कुठल्याही प्रोफेशनल लेवलचा कोर्स असेल, आपली इंजिनिअरिंगची फी पण आज 1.5 लाख रुपये आहे, MBAची साधारण 2 लाखच्या आसपास असते. कारण 1.5 लाख आपण ॲव्हरेज पकडू की जी एक चांगल्या एक हायर एज्युकेशनसाठी एक बेंचमार्क आहे आता 1.5 लाख रुपये दरवर्षी. एज्युकेशनलमधलं इन्फ्लेशन जे आहे ते 10% आहे. हे 10% फीज किंवा इतर एक्सपेन्सेस वाढत असतात. जसे येण्या जाण्यासाठी लागणारा खर्च, स्टेशनरी, युनिव्हर्सिटीची फॉर्म फी वगैरे असं बघितलं तर साधारण 10% इन्फ्लेशन वाढत आहे दरवर्षी. 5 वर्ष असणाऱ्या मुलाचं जेव्हा 10 वर्षानंतर तो जेव्हा हायर एज्युकेशनच्या उंबरठ्यावर उभा असेल, आज लागणारे 1.5 लाख रुपये त्यावेळी 2,41,577 रुपये फीज झालेली असते, साधारण 2,40,000 रुपये. तीच फीज आणखीन 15 वर्षांना होईल 3,89,000 रुपये. 20 वर्षानंतर तीच फीज होईल 6,26,000 रुपये. म्हणजे इथे सुद्धा महागाई आपलं काम करत आहे. त्यामुळं आपलं बजेट कोलमडण्याची शक्यता असते. आणि आपण प्रोव्हिजन करतो की 1.5 लाख रुपये फी आहे म्हणजे त्यावेळेला एवढे लागतील, असं आपण एक ढोबळ हिशोब करतो. पण एक्झॅक्ट हिशोब केला तर त्या फिगर्स ज्या येतात त्या धक्कादायक असतात. हे वास्तव सुद्धा आहे.
पूर्वीच्या फीज आणि आत्ताच्या फीज तुम्ही कम्पेअर केला तर तुम्हाला हेच दिसेल, फक्त याची जाणीव आपल्याला नसते. म्हणून इन्फ्लेशन गृहीत धरून आपलं पुढचं बजेटिंग करणं किंवा प्लॅनिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग एक चूक होऊ शकते आपल्या हातातून. आपण आत्ताच्या मानानं तयारी करतो आणि त्यावेळेला एक वेगळं चित्र समोर येऊन उभं राहतं. त्याचं एक ज्वलंत उदाहरण सुद्धा आहे बरं का. आमचे जे एक क्लायंट आहे, त्यांचा मुलगा 12वीला होता. तो हुशार होता, त्यांनाही म्हणजे मलाही माहिती होतं तो हुशार आहे, चांगले मार्क पडतील 12वीला. आणि असं एक साधारण होतं की 1.5 लाख रुपये फी भरून एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची ही त्या फॅमिलीची तयारी त्यांनी केली होती. सुदैवानं झालं असं की एंट्रन्स एक्झाममध्ये त्या मुलग्याला चांगले मार्क पडले आणि बिट्समध्ये त्याला ॲडमिशन मिळालं. आता बिट्स ही इंजिनिअरिंगमध्ये IITच्या बरोबरची किंवा त्याच्या थोडी खालच्या लेवलची एक ऑर्गनायझेशन आहे. तिथे ॲडमिशन मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे, त्या मुलाचं लाईफ बनणार. पण बिट्सची फी 5.5 लाख रुपये आहे. आजची फी 5.5 लाख रुपये आहे. इतर खर्च वेगळा आहे. आता हे 5.5 लाख रुपये 4 वर्ष खर्च करायचे आहेत बरं का, एका वर्षाचा विषय नाही आहे. अशी जेव्हा एखादी समोर सिच्युएशन येते त्यासाठी आपण कितपत तयार असू किंवा असतो किंवा असायला हवं याकडे खूप बारकाईनं लक्ष द्यायचं एक गोष्ट आहे. आणि ही तुम्ही मिस करू नका. कारण फायनान्शियल अवेअरनेसमधला हा जो हिडन आपला दुश्मन आहे, जो दडलेला दुश्मन आहे, जो दिसत नाही आपल्याला, तो आपल्या अगेन्स्ट हे काम करत आहे. त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. प्लॅनिंग करताना तो फॅक्टर एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की जो तुम्ही कॅल्क्युलेट केलाच पाहिजे आणि तशी तयारीही केली पाहिजे. तर हा आपण आता आज विषय बघतो. तुम्ही जस्ट एक बघा की तुमच्या वेळी किती फीज होत्या आणि आत्ता किती आहे हे कम्पेअर करून बघा. किंवा रिटायरमेंटसाठी लागणाऱ्या फिगर्स पण आपण बघितल्या, रिटायरमेंट नंतर लागणाऱ्या फिगर्स आपण बघितलेल्या आहेत, एज्युकेशनच्या फिगर्स बघितलेल्या आहेत. मेडिकलमध्ये हेच एक्सपेन्स महागाई दर जो आहे तो साधारण 18 ते 22% आहे. म्हणजे औषधाच्या किमती असू दे, हॉस्पिटलायझेशनचे पैसे असू दे, ऑपरेशन चार्जेस असू दे, त्याचा जो महागाईचा दर आहे तो 18 ते 22% एवढा प्रचंड आहे. यासाठी आपण कितपत तयार आहोत याची तयारी तर आपल्याला केलीच पाहिजे. ही सुद्धा आपण गोष्ट उलगडून बघणार आहे बरं का, की मेडिकलचं जे एक्सपेन्स म्हणजे इन्फ्लेशन आहे तो कसा मॅनेज करायचा. आम्ही काय फक्त तुमच्यासमोर प्रॉब्लेम नाही मांडत आहे, आम्ही सोल्युशनही देऊ तुम्हाला त्यासाठी काय करायला पाहिजे. त्यासाठी आमच्या चॅनलवर जे आम्ही एपिसोड रिलीज करतो ते बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आमचे एपिसोड येत राहतील. तुम्हाला काही शंका असेल तर आम्हाला फोन करा, बेलचं बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा, आम्हाला मेल करू शकता तुम्ही. आमचा नंबर आहे 9518020931 किंवा 9423044964. थँक्यू. टेक केअर.